नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर एखंडे. मटेरा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. सर्वप्रथम आपण कापूस पिकाच्या अवशेषाचे योग्य व्यवस्थापन कसे करायचे ते जाणून घेणार आहोत. आज आपण कापूस पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. कापूस पीक घेतल्यानंतर जे कापूस पिकाचे अवशेष शिल्लक राहतात त्याला बरेच शेतकरी निरुपयोगी समजतात, परंतु तेच पिकाचे अवशेष जर आपल्या जमिनीसाठी खजिना आहे असं म्हटलं तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. ते कसे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आता हे कापूस सीझन संपल्याच्या नंतर जे कापूस पळाटे आहे याचं जर आपण जे यंत्र आहे कॉटन शेडर किंवा ते अवेलेबल नाही झाल्यास रोटावेटरच्या साहाय्याने आपण याचं जे कुट्टी आहे याचा आपण आपल्या जमिनीमध्ये करू शकतो. शेडिंग मशीनने बारीक करून घेतल्यानंतर त्यावर आपण रोटारेटर किंवा नांगरटीच्या साहाय्याने ते मातीमध्ये मिसळून घेतले पाहिजे. तसेच काही कुजवणारे जे द्रावण आहे आपल्याकडं त्या द्रावण तयार करून आपण ते जमिनीवर शिंपडून घेतले पाहिजे आणि त्यासाठी ते कुजवण्यासाठी लागणारा पुरेसा ओलावा आपण त्या जमिनीमध्ये दिला पाहिजे. किंवा कुजवण्याचे जे बॅक्टेरिया असतात त्याचे द्रावण तयार केल्यास जमिनीमध्ये जर चांगल्या प्रकारे ओलावा असला तर त्याचे विघटन चांगल्या प्रकारे होते व दुसऱ्या पिकासाठी रान चांगल्या प्रकारे तयार होते व लवकर जलदरित्या तयार होते. व याच्या सहाय्याने तर आपण याचे कुजवण्याचे मेन फायदे जाणून घेणार आहोत. तर एक म्हणजे जो आपण हे जर जमिनीमध्ये मिक्स केलं तर आपल्याला जो अतिरिक्त खर्च होणार आहे रासायनिक खतावर तो कमी होतो आणि जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते. जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाला अनुकूल असं वातावरण तयार होतं, जमिनीचा पोत सुधारतो आणि परिणामी जमिनीचा सेंद्रिय कार्बन वाढण्यासही मदत तयार होतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मटेरा टेक चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.